यापुढे कांदा निर्यात बंदी होणार नाही, उसाला जास्त दर मिळावा म्हणून हमीभाव दिला जाईल, अजित पवारांची शेतकऱ्यांना माहिती। 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होऊ शकतात, शरद पवारांनी भाकीत वर्तवत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या केल्या सूचना। कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, ठाकरे गटाच्या इंद्रजित गुजर यांचा बॅनरबाजीतून मतदारसंघावर दावा। रोहित पवारांचे लागले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। आमदार नितीन देशमुखांच्या मुलावर जीवघेणा हल्ला, सराईत गुन्हेगारांचा डोक्यावर फरशी घालून पृथ्वी देशमुखांवर हल्ला। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांच्या मुलाला धक्काबुक्की, अब्दुल समीर यांच्या सुरक्षा रक्षकानं ग्रामस्थाला मारहाण केल्याच्या आरोपानंतर गोंधळ। भाजप नेते नितेश राणेंचा अचलपूर दौरा, धर्मसभा आणि आक्रोश रॅलीचे आयोजन, मात्र मुस्लिम संघटनांचा विरोध, 1,500 पोलिसांचा बंदोबस्त। मेट्रोचं 6व्या उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान, पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यावरून संजय राऊतांची टीका। कर्जात बुडत असताना आता महाराष्ट्राच्या जमिनीचा 7/12 अदानींच्या नावावर करण्याचा घाट घातलाय, वडेट्टीवारांच्या सरकारवर घणाघात। मूळचे माजी आमदार रमेश कदम यांची अकलूज येथील मवियाच्या मेळाव्याला हजेरी, विजयसिंह मोहिते पाटील यांची घेतली भेट। अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला मोठी राजकीय उलटापालट होण्याची शक्यता। अनिल देशमुख यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, सलील पर्यायी मतदारसंघाच्या शोधात असल्यानं ठाकरेंसोबतची भेट महत्त्वाची। तो येतोय घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवायला, आशयाचे नवी बॅनर मुंबईत झळकले। नवी मुंबईत गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा।